पुण्याच्या वाघोली येथे खासदार अमोल कोल्हेंच्या जाहीर सभेमध्ये मतदारांनी बॅनर लावून बिल्डरने आपल्याला फसवल्याची तक्रार केली। वाघोली येथील मयुरी सोसायटीमध्ये कष्टाच्या पैशातून घेतलेल्या घराला 90% पैसे देऊनही माऊली कटके पार्टनर असलेल्या मयुरी सोसायटी फ्लॅटचा ताबा मिळत नसून गोरगरिबांच्या कष्टाचे पैसे लुटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना तरुणाने कोल्हेंच्या सभेमध्ये व्यक्त केली। यावेळेला अमोल कोल्हेंनी देखील चौकशी करून न्याय मिळवून देण्याचं आश्वासन या संबंधित तरुणाला दिलं आहे। माझं नाव जितेंद्र उरसाळे। मी 2018 मध्ये मयुरी इलाइट आर्यन प्रमोटर्स अँड बिल्डर्स त्याचे 4 पार्टनर आहेत। एक रवींद्र कुमार जैन, अतुल सातव, राहुल सातव आणि ज्ञानेश्वर माऊली कटके हे त्याचे पार्टनर आहेत। तर मी 2018 मध्ये तिथं फ्लॅट घेतला। मी 32.5 लाखाला फ्लॅट घेतला। 2018 मध्येच मी त्यांना जवळपास 28.5 लाख रुपये पेमेंट केलेला आहे आणि 2018च्या डिसेंबरला ते मला पोझिशन देणार होते। पण त्याच्या हे लिगली डॉक्युमेंट होते, माझं रजिस्ट्री झाली, त्या रजिस्ट्रीवरती पण त्यांनी तसं दिलेलं आहे। पण त्याच्यामध्ये हे केलं की जर समजा तेवढ्या वेळात नाही झालं तर जास्तीत जास्त मार्चपर्यंत तुम्हाला पोझिशन देऊ। पण त्यांनी अद्यापही मला त्या फ्लॅटचं काही पोझिशन दिलं नाही। त्याच्यानंतर मी बरेच वेळा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, बिल्डर कोण उचलत नाही। त्याच्यानंतर त्यांचं जे पार्टनर बॉडी आहे ते कुणीही सपोर्ट करत नाही त्या ठिकाणी। मी वाघोली त्यावेळेस लोणीकंद पोलीस स्टेशन होतं, लोणीकंद पोलीस स्टेशनलाही बरेच वेळा अर्ज दिलेत, वाघोली पोलीस स्टेशनलाही अर्ज दिलेत, परंतु कुठंतरी पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये गेलं तर त्या सोसायटीमध्ये कुठंतरी थोडंसं 1-2 लोक लावून काम चालू झालं असं भासवतात, पोलिसांना शांत करतात आणि त्याच्यानंतर पुन्हा 1-2-3 दिवस काम चालतं, 2-3 दिवसानंतर पुन्हा काम जैसे ते बंद पडतं। परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर तिथं कुणी संपर्क ग्राहकाशी म्हणजे असं त्यांना उत्तर देण्यासाठी तिथं कुणी अवेलेबल नसतं आणि अद्यापही ती सोसायटी आहे तशीच जवळपास 95% काम कंप्लीट आहे। फक्त 5% कामासाठी त्यांनी सर्वांना वेटीस धरले। आमचे बऱ्याच मेंबर्सना मी संपर्क केला की तुम्ही या, आज खासदार साहेब वाघोलीमध्ये आहेत, आपला प्रश्न कुठेतरी सुटल। बरेच लोकांनी मला सांगितलं की मी येतो, मी दिवसभर सर्वांच्या संपर्कामध्ये होतो, परंतु ऐन वेळेला लोकांनी पण हे केलं की कुणी आजारी आहे, कुणी बाहेर आहे असा बहाणा करून लोक घाबरतात, त्यामुळे कुणी इथपर्यंत आलं नाही। मी सुद्धा घाबरतो, पण काय झालं की माझ्या गळ्यापर्यंत आले, कारण मी आज छोटीशी नोकरी करतोय, ती नोकरी फक्त ते हप्ते भरण्यासाठी करतोय आणि माझ्याच्याने आता ते सहन होत नाही। मी बिल्डरलाही बऱ्याच वेळा सांगितलं की माझ्या पुढे आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एकतर मला पोझिशन द्या किंवा माझं जे काही आजच्या मार्केट रेट प्रमाणे असेल ते मला पैसे द्या आणि मला याच्यातून मुक्त करा। त्यावेळी हा जो काही सगळा प्रकार चाललाय याविषयी स्पष्टपणे मी परवा आंबेगावात बोललो। आता जो सोसायटीचा प्रश्न समोर येतो हे असे काय प्रश्न आहेत, त्याच्यावरचं काय सोल्युशन हे? आणि आता जो एक प्रश्न आला हा एक गंभीर विषय हा समोर येताना दिसतोय, जो मयुरी संदर्भामध्ये एका सर्वसाधारण सोसायटी धारकानं ही व्यथा मांडली की 90% रक्कम देऊन सुद्धा आज फ्लॅट नावावर होत आहे। या प्रकरणाची सखोल खरं तर चौकशी होणं गरजेचं आहे आणि यातले जे कोणी फ्लॅट धारक असतील, कारण माणूस जेव्हा घर घेतो ना तर तो त्याच्या आयुष्याची पुंजी लावत असतो। हा एक नवीन क्लास खरं तर तयार झाला, ज्याला मी रुर्बन क्लास म्हणतो। ग्रामीण भागातून येऊन शहरात आपलं घर व्हावं या स्वप्नासाठी ही माणसं आपला जी काही पुंजी असेल ती लावत असतात आणि अशा पद्धतीनं जर घराचं स्वप्न पूर्ण होत असताना कोणाची फसवणूक होत असेल तर त्याची सखोल चौकशी व्हायला असेल। समोरचा उमेदवार तर पार्टनर आहे असं समोर होतं, मी तेच म्हणतो, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी आणि जर समोरचा उमेदवार जर यामध्ये पार्टनर आहे असं आपण जर म्हणत असाल तर मला वाटतं की पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रचारासाठी या 1-2 दिवसात येतात, तर पालकमंत्र्यांनी खरं तर याचा खुलासा केला पाहिजे। कारण दाद कोणाकडे मागणार? पालकमंत्र्यांकडे पहिली दाद तर मागणारच, कोर्टाचा विषय वेगळा, पण पालकमंत्र्यांकडे दाद मागत असताना पालकमंत्र्यांनी याचा खुलासा करावा। थँक्यू।